सरकारने लागू केलेले 4 कामगार नवीन कायदे रद्द करा. कलेक्टर कचेरीवर आयटक व सिंटू संघटनेतर्फे निदर्शने. केंद्र सरकारने नवीन 4 कामगार कोड अस्तित्वात आणून ते लागू करण्याची तयारी सुरू केली असून ते प्रत्यक्षात लागू करण्यासाठी नुकतेच जाहीर केलेले आहे. वास्तव गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून या देशामधील ज्या कामगार संघटना आहेत त्या सर्व या 4 कामगार कायद्यांना विरोध करत आहे. कारण पूर्वी एकूण 44 कायदे होते आणि हे 44 कायद्यांचे केवळ 4 कायद्यामध्ये रूपांतर करून ते लागू करण्याचा जो काही डाव होता तो या ठिकाणी बहुमताच्या आधारावर त्यांनी सुरू केलेला आहे. त्याची चर्चा करत असताना केवळ कामगारांना जे काही लाभ आहे त्याचे फक्त जाहिरात करून गाजर दाखवले आहे. कारण प्रत्यक्षात कायम कामगार ही संकल्पना रद्द होणार आहे. कंत्राटी पद्धत रद्द करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहे. मात्र कंत्राटी कामगार भरण्याची मालकाला मुभाच असणार आहे. त्याचप्रमाणे उत्पादन कायदा हा 5 वर्ष सेवा झाल्यानंतर आणि निवृत्त झाल्यानंतर पगाराच्या आधारावर ही रक्कम दिली जाते आणि ही रक्कम तो निवृत्त होत असताना त्याला वृद्धापकाळासाठी उपयोगी होत असताना मात्र गोंडस नाव देऊन 1 वर्षामध्ये उत्पादन दिले जाईल. अशाच पद्धतीने इतर कामगारांना सुद्धा हा कायदा लागू करणे नुकसानकारक आहे. तसेच या ठिकाणी संघटनांना सुद्धा संप करण्याचा अधिकार त्यांनी जवळजवळ काढून घेतल्यासारखा आहे. या कायद्यामुळे नोकरीची शाश्वती राहिलेली नाही. कधीही करार केल्याप्रमाणे मालक कामावरून कमी करू शकतो. पूर्वी 100 कामगार असल्यानंतर त्याला कामावरून कमी करत असताना किंवा उद्योगधंदा बंद करत असताना शासनाची परवानगी लागत असते. मात्र ती परवानगी हटवून 300 कामगाराची अट यामध्ये घातलेली आहे. म्हणजे या ठिकाणी 100च्या आसपास असणारे कर्मचारी काहीही मालकाला कमी करता येणार आहे. अवतार मेहरबाबा ट्रस्टचे नेते व लाल बावट जिल्हा कामगार युनियनचे उपाध्यक्ष कॉम्रेड सतीश पवार यांनी यावेळी नमूद केले आहे की यावेळी घोषणा देऊन निदर्शने करण्यात आले आणि या सरकारने हे कायदे त्वरित रद्द करावे यासाठी आज देशभर आंदोलन सुरू असून नागपूर येथे मोठे आंदोलन आजही झाले आहे. ज्यावेळेस प्रत्यक्षात कामगारांना याचे तोटे कळतील त्यावेळेस मात्र त्याचा विरोध झाल्याशिवाय राहणार नाही असे आयटक कामगार संघटनेने यावेळी नमूद केले आहे. आज पूर्ण देशभरामध्ये संयुक्त कृती समिती कामगार समिती जी आहे त्यांनी हे नवीन लेबर कोड जे आणलेत केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणीला त्यांनी सुरुवात करायची त्यांनी घोषणा केलेली आहे. त्याच्या विरोधामध्ये पूर्ण देशभरामध्ये आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहोत. आम्हाला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की जे नवीन लेबर कोड आणलेले आहेत ते सर्व कायदे हे जे आहेत ते मालकांच्या फायद्याचे आहेत, मोठ्या भांडवलदारांच्या फायद्याचे आहेत आणि याच्यामध्ये खास करून कामगारांचे शोषण वाढणार आहे आणि मालकांच्या फायद्याचे असलेले कायदे खास करून कामगारांवर झालेल्या अन्यायाच्या विरुद्धात शेवटचं हत्यार जास्त लढायचं ते असतं संपाचा अधिकार आणि तो संपाचा अधिकार काढून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या सर्वांच्या विरोधात आज देशभरामध्ये सर्व कामगार संघटना या त्या ठिकाणी प्रतिकात्मक त्याला विरोध करत आहेत. कलेक्टर कचेरी आज आम्ही इथे अहिल्यानगरच्या कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी CITU आणि आयटक याचबरोबर इतर कामगार संघटना MIDC ज्या संघटना ज्या आहेत ते सुद्धा आमचे काही प्रतिनिधी आलेले आहेत. आता आमची केंद्र सरकारला विनंती आहे की संयुक्त कृती समितीवर चर्चा करावी. नवीन लेबर कायदे जे आलेले आहेत ते त्याला गोंडस नाव दिलेले गेलं आहे न्यू लेबर कोड. ते आमचं म्हणणं आहे की जे जुने कायदे आहेत ते चालू ठेवावेत. कामगारांचे शोषण थांबलं पाहिजे. ऑन द कॉन्ट्री जे जुने कायदे होते त्याची अंमलबजावणी होत नाहीये. सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ऍक्ट जो मेडिकल डिस्प्यूटसाठी असलेला कायदा जो होता त्याची सुद्धा अंमलबजावणी होत नाहीये. फॉर्म मध्ये अपॉइंटमेंट लेटर मिळालं पाहिजे. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्टची अंमलबजावणी झाली पाहिजे. महिलांना ज्या ठिकाणी काम करतात त्यांना महिलांना समान वेतन मिळालं पाहिजे. मॅटर्निटी लीव्ह ही मिळाली पाहिजे. महिलांचं शोषण थांबलं पाहिजे. त्याचबरोबर 8 तासाचे काम झाल्यानंतर त्यांना प्रत्येकाला त्याच्यामध्ये ओव्हरटाईम मिळाला पाहिजे. वैद्यकीय प्रतिनिधी हे सकाळी 6 वाजेपासून 7 वाजेपासून कामाला लागतात. रात्री 11 वाजेपर्यंत त्यांचं काम चालू असतं. कुठल्याही प्रकारचं त्यांना ओव्हरटाईम दिलं जात नाही. त्याचबरोबर कामाचं स्वरूप सेक्शन 2J 2SC अंमलबजावणी झाली पाहिजे. संपूर्ण कामगार क्षेत्र जे या सर्व नवीन कामगार कायद्यामुळे संपाचा अधिकार काढून घेतल्यामुळे आम्ही सर्व असुरक्षितच्या छायेमध्ये गेलेलो आहोत. तर आमचं म्हणणं आहे की आज या देशामध्ये आपल्या सर्वांना समान कामगार कायदे जे आहेत ते सर्व कामगार कायद्यांची सर्व अंमलबजावणी झाली पाहिजे. जुने कामगार कायदे लागूच राहिले पाहिजेत आणि त्याचबरोबर कामगारांचं शोषण थांबलं पाहिजे. अहमदनगर येथील कलेक्टर कचेरी मध्ये
आज महाराष्ट्रभर आणि देशभर हा 26 नोव्हेंबर आहे, संविधान दिन पण आहे. आणि या ठिकाणी केंद्र सरकारने हे जे 4 कायदे आणलेले आहेत नवीन, आणि त्याची सुरुवात करायला त्यांनी घोषणा केलेली आहे. खरं म्हणजे याच्या विरोधात आम्ही सातत्याने वर्षभरापासून हे जे कायदे आहेत हे कायदे रद्द करावे म्हणून आंदोलन करत आहोत. परंतु हे जे काही 4 कायदे, पूर्वी 44 कायदे होते, त्यांनी दिले 29, पण 44 कायदे, त्या 44 कायद्याचे 4 कायद्यामध्ये एकत्रित रूपांतर केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस आता जे कायदे आहेत, ज्यावेळेस तुम्हाला हा तुरुंगवासच काढून टाकला त्यांनी. ह्या ज्या नवीन कायदे आहेत त्याच्यामध्ये तो काढून टाकलेला आहे, आणि दंड सुद्धा माफक दरात. म्हणजे ही जी काही या सरकारची चालूगिरी आहे, लक्षात घ्या. कारण हे जे कायदे आहेत हे कायदे फक्त आणि फक्त मालक धारजीने आहेत. नोकरांना, कामगारांना आणि जे कर्मचारी आहेत त्यांना उपयोगाची नाही. त्यांनी सांगितलं की ग्रॅज्युटी आता 1 वर्षात मिळणार. काय करतात त्या ग्रॅज्युटीला 1 वर्षात? 1000 रुपये 2000 रुपये मिळणार आहे. ग्रॅज्युटी ही 1972चा उपदान कायद्यानुसार 5 वर्ष झाल्यानंतर सेवा संपुष्टात आल्यावर जे काही शेवटचा पगार असतो त्याच्यावर ती ग्रॅज्युटी दिली जाते, आणि ते खरं कुटुंबाला उपयोगी येते. पेन्शन आहे, प्रॉव्हिडंट फंड तुम्ही चालवताय केंद्र सरकार 1952 एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड, तिथं पेन्शन का नाही वाढत? बीड कामगारांना 1000 रुपये, सहकारांमध्ये त्यांना 1000-1500 त्यावर पेन्शन नाही. अहो आम्ही मागतोय 5-5 हजार रुपये पेन्शन द्या यांना, जे कमी येईल तिथं देत नाही. मात्र हे कामगार कायद्यामध्ये हे यांनी जे काही केलेलं आहे ते अत्यंत वाईट असून या ठिकाणी संघटना मोडीत काढायच्या आहेत, आणि ह्या संघटना मोडीत काढलं की यांना मालकदारजीने जसे कायदे आहेत ते जसे वाकवायचे तसे ते कायदे वाकणार आहेत. आणि हे कामगार कायदे, लेबर कोर्ट सुद्धा जे आहेत कामगार न्यायालय ठेवण्यात तरी काय अर्थ आहे तुम्हाला मी सांगतो. म्हणून आमचा हा जो आहे, आतापर्यंत त्यांनी हे जे त्यांचे मीडिया आहेत ते गोलमाल करतायत आणि कामगारांना सांगतायत हा कायदा आला तुमच्या फायद्यासाठी आहे. पण लक्षात ठेवा कामगारांनो, ज्यावेळेस तुम्ही अनुभव घेताल त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे कायदे कसे आहेत. म्हणून आमची या ठिकाणी विनंती आहे शासनाला की तुम्ही हे जे 4 कोड लागू केलेत ते रद्द झालेच पाहिजे. याच्यासाठी देशभर आमचं आंदोलन आहे. या ठिकाणी आम्ही आयटक कामगार संघटना, सीटू कामगार संघटना, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, MIDC, अवतार मेहरबाबा, या ठिकाणी हे सर्व आपण जमलेलो आहोत. या ठिकाणी दीपक पापडे जे असतील, प्रकाश मुलगा असतील, आमचे कॉम्रेड सतीश पवार असतील, या ठिकाणी सर्व हे सर्व आपले पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जमलेला आहोत. आयटक कामगार संघटनेचा राज्य उपाध्यक्ष मी ऍडव्होकेट कॉम्रेड सुधीर टोपेकर एवढं सांगू इच्छितो. आमच्या आयटक आणि सिटीतर्फे याच्यापेक्षा आम्ही आंदोलन करणार आहोत. आज ही प्रतिकात्मक पद्धतीने आम्ही केलेलं आहोत, आणि याच्यानंतर याच्यापेक्षा जास्त आंदोलन करू एवढंच सांगतो. लाल साला. देशातील सुजाण नागरिकांनो आणि माझ्या कामगार मित्रांनो, वर्ल्ड मॉनिटरी फंड म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड बँक यांच्या दबावाखाली डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ बिझनेस या गोंडस नावाखाली नवीन कामगार श्रम संहिता ज्या केंद्र सरकारने जारी केलेल्या आहेत त्याचं खूप चांगलं गाजर दाखवलं जात आहे आपल्याला. 44 कामगार कायदे मोडीत काढून ज्याच्यामुळे कामगार वर्गाचं 45 कोटी जनतेचं संरक्षण होत होतं ते सगळं काढून त्याच्या अगदी विपरीत 4 नवीन श्रमसंहिता ज्या जारी करण्यात आलेल्या आहे त्याच्यातून 4 ठळक मुद्दे आहेत. एक म्हणजे तुमची परमनंट एम्प्लॉयमेंट या देशामध्ये आता राहू शकत नाही कुठल्याही कामगाराची. 2, तुम्हाला जेव्हा ऍग्रीमेंट मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला सॅलरी स्लिप, SP ऍक्ट, ID ऍक्ट, बोनस ऍक्ट याचे कुठलेही फायदे मिळणार नाहीयेत. 3, संप करण्याचा अधिकार हा काढून घेतल्यासारखाच जमा झालेला आहे. आणि 4, या देशामध्ये आता कंत्राटी कामगार हा कायदेशीर झालेला आहे, बेकायदेशीर राहिलेला नाहीये. आणि याच्यासारखं दुसरं वाईट काहीच नाही स्वातंत्र्य प्राप्तीनंतर. आणि हे सगळं काही घटनाविरोधी आहे, कामगार विरोधी धोरण आहे, आणि फक्त जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण धोरण राबवणारे या सरकारला आम्ही सांगू इच्छितो या प्रश्नात लक्ष घालून जर का ते लवकर सोडवले नाही, श्रमसंहिता मागे घेतल्या नाही, आणि आम्ही डिमांड केलेल्या जुने कामगार कायदे मोडीत न काढता त्याचं इम्प्लिमेंटेशन जर केलं नाही तर अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन देशभरात केले जातील. जय हिंद.